सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य व एकाग्रता वाढवते। योगामुळे तणावमुक्त जीवन, रोगप्रतिकारक शक्ती वाढ आणि संतुलित जीवनशैली मिळते, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांनी केले आहे। ते 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बोलत होते। हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साजरा करण्यात आला। हा भव्य कार्यक्रम कृषी महाविद्यालयासमोरील प्रांगणात भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेल्या 2025 या वर्षासाठीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्य आणि समर्पण स्वयंसेवक कार्यक्रमनुसार उत्साहात पार पडला। पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की या दिनाच्या माध्यमातून योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे विद्यार्थ्यांपर्यंत तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे। ऋषीमुनींनी दीर्घकाळ निरोगी जीवन जगले, त्यामागे योगाचाच मोठा वाटा आहे। आजच्या घडीला आपल्याला स्वस्थ आणि निरोगी जीवनासाठी योगाची नितांत गरज आहे। जीवनात वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्वांनी हसतमुख आनंदी जीवन जगावे हे अंतर्मनातून स्वीकारावे, असेही ते म्हणाले। शेवटी योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो नियमितपणे अंगीकारण्याचे वचन सर्व उपस्थितांकडून घेतले। यावेळी माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांनी तसेच शिक्षण संचालक भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश अहिरे, प्रभारी कुलसचिव डॉक्टर गजानन भालेराव, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सय्यद इस्माईल, डॉक्टर जया बंगाळे, डॉक्टर राजेश क्षीरसागर आदी मान्यवर आणि विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामुदायिकरित्या विविध आसने, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक केले। यासाठी परभणी येथील निरामय योग साधनेनंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठामध्ये विविध विद्यालयात योगा पार्कचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर DF राठोड यांनी केले आणि संघर्ष श्रंगारे यांनी मांडले। कार्यक्रम यशस्वीतेकरिता विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.